सध्या राज्यात उन्हाची लाट ही चांगलीच पसरलेली आहे। त्याच्यातच पावसाने हुलकावणी दिली। याच्यामुळे शेतकरी राजा अक्षरशः संकटात सापडलेला आहे। याच्यात जून महिना अर्धा ओलांडून गेला तरी पाऊस न आल्याने शेतकऱ्यांनी शेतामध्ये काहीच पेरलेले पाहायला मिळत नाही। याच्यामध्येच हा खरीप हंगामाचा सीझन आहे, परंतु पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या शेतामध्ये काहीच पेरलेलं नाही। याच्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी काय सांगाल का? जून महिना अर्धा ओलांडून गेला, हा महिना खरीप पिकासाठी चांगला असतो, पण अजून तुम्ही काहीच पेरलेलं नाहीये। खरं म्हटलं तर हे मृग नक्षत्र आहे जून महिन्यातलं, ते खरंच खरीप पिकासाठी चांगलंच असतं। पण आज जर पाहिलं तर या मृग नक्षत्रात आणि जून महिन्यात उन्हाळ्यासारखं ऊन जाणवत आहे आणि कुठल्याही प्रकारचे ढग नाही, काय नाही, भरपूर ऊन। आणि त्यामध्ये आज जर पाहिलं तर हा पेरणीचा मोसम शेतकऱ्यांसाठी आहे, पण आज जर पाऊस तर नाहीच आहे आणि त्यामध्ये आज काही शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करून ठेवलेले आहे, पण आज पाऊस न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडेच लागलेल्या आहे। हवामान खात्याने एकीकडे सांगितलं आहे की आज पाऊस पडेल, उद्या पडेल, या आशेवर शेतकरी आज जगत आहे। आणि याच्यामध्ये जे खत बियाणे ते सुद्धा महाग झाले, ते सुद्धा तरी असून सुद्धा तुम्ही खत बियाणे घेऊन ठेवलेत, परंतु पाऊस नाही आला तर ह्या वर्षी त्याचा मोठा परिणाम तुमच्या खिशाला कात्री पडेल का? यामुळे नक्कीच सर्वच महागाई वाढलेले आहे, खतांचे रेट वाढलेले आहे, सर्व महागाई वाढलेले आहे। पण आज जर पाहिलं तर हा हंगाम उभा करायचा कसा? एकीकडे महागाई वाढली आणि एकीकडे पाऊस नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची नक्कीच चिंता वाढलेली आहे। सध्या सगळीकडेच उन्हाच्या लाटा जाणवत आहे आणि पावसाने हुलकावणी दिली, यामुळे शेतकरी राजा अक्षरशः हतबल झालेला आहे। तो आकाशाकडे बघून पावसाच्या सरी कधी पडतील ह्याचीच वाट बघत आहे। हवामान खात्याने सांगितले होते की काही दिवसात पाऊस पडेल आणि आता परत तो पाऊस पडला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी काहीच त्यांच्या शेतात पेरणी केलेली आपल्याला पाहायला मिळत नाही। नीलम चापुडे, LS मराठी, आंबेगाव, पुणे।